बॉलिंग ट्रॅकवर वेल नोन मिस्टर रईस. दर्शन आलेत बॅटिंग ट्रॅकवर. आपण पहिल्यांदाच पाहताय दर्शनला. दर्शनकडनं पहिल्यांदा ऑन साईडला खरं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला, जिथे आपण पाहिलं की पहिल्या बॉलवर एज लागला, बॉल मागे गेला, जिथे या एका धावानं धावसंख्येचं अकाउंट इथे ओपन होताना आपण पाहताय. रईस विरुद्ध दर्शन. वेट वॉच क्लिक केलंय, फिल्डर आहेत तिकडे. ही एकदा मिळणार आहे. इथे चांगलं क्षेत्ररक्षण, सुपर्ब. प्रशांत आपल्याला पाहायला मिळालं. प्रशांत बॉल अडवलाय, जिथे आपण पाहतोय की एक जा मिळणार. स्ट्राईक रोटेट होईल. पहिल्या बॉलवर एक, त्याच्यानंतर डॉट, त्यानंतर ही एक धाव. 3 चेंडू 2 धावा. ड्रेक स्ट्रेट टू द फिल्डर हँड. मैदानामध्ये खरं तर पंचांनी सांगितले इट्स नो बॉल. नो बॉलवर सेलिब्रेशन जरूर झालं होतं, परंतु जिथे आपण पाहताय की फलंदाज सेफ असतील. धाव 1 मिळेल. अजून एक धाव ऍड होईल. धावसंख्या 4 आपल्याला पाहायला मिळते. 4 फन्नन. शांत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग टीम कडनं. टीम शिरवणे पुढे गेले, स्टेप आउट झाले. अलॉंग द ग्राउंड बॉल डीप लॉंग ऑफ मध्ये गेलाय. मिळेल ती फक्त 1 धाव. 5 धावा आतापर्यंतच्या प्रवासामध्ये पाहायला मिळतील. शेवटचा बॉल. वेट वॉच आणि काय फटका सजवलाय. डू नॉट गो टुवर्ड्स द बॉल, लेट द बॉल कम टुवर्ड्स. असा फटका बॉलला येऊ दिलं, त्याच्यानंतर आक्रमण केलं. आक्रमणार्थ मिळालेला हा चौकार. धावसंख्या 5 आणि 4 9 टू एंड द फर्स्ट ओव्हर. वी कॅन सी 9 ऑन अ बोर्ड नाव. 9 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं बॅटिंग टीमकडे थोडं झुकताना आपल्याला पाहायला मिळालं. दर्शन थोडं शांत आहे, परंतु अभयनं सुरुवात चांगली करून दिली आहे. न्यू बॉलर बॉलिंग ट्रॅकवर एक्सपिरियन्स कॅम्पेनियन शैलेंद्र. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, उलटा फुलटा फटका सुजवण्याचा प्रयत्न झालाय. धाव मिळणार नाहीये. गॅप शॉट सिलेक्शन करावं लागेल. फुलटॉस आहे ऑन साइडला. इथेही चांगलं क्षेत्ररक्षण रईस कडनं. मिळेल ती फक्त 1 धाव. दहा धावा धावफलकावर. युवा चषक 2026 चं एक भव्य आयोजन. क्लिक केलं, फक्त पंचांनी अपडेट केलं. इट्स विथ द मुवमेंट होते, त्यामुळे रन असणार आहे. डेलिबरेट नव्हतं. यावेळेला आक्रमण केलंय. अग्रेशनचा खेळ नाहीये हा, बुद्धिमत्तेचा खेळ आहे. अतिरिक्त ताकद वापरण्याचा प्रयत्न. फलंदाज परततील. नाही, नक्कीच पडदेला बॉल जर का आदलतोय तर नक्कीच फलंदाज बाद असेल. सर्कल आउट. शिवसेना युवा सेनेच्या खरं तर नेतृत्वाखाली स्पर्धेचं दमदार आयोजन. युवा सेना चिटणीस बेलापूर विधानसभेचे आमचे कुमार सनत सालवे आणि उपविभाग अधिकारी नेरुल विभागाचे कुमार ओमकार थोरात यांच्या संयुक्त विद्यमानं अंडरम क्रिकेटच्या इतिहासामध्ये नेरुल सेक्टर 18च्या या क्रीडांगणावर खरं तर युवा सेना यांचं नेतृत्व आणि पहिल्यांदाच हे भव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीतच आजचा हा क्रिकेट महोत्सव देखील खरं तर त्याच महाराष्ट्र प्रेमातून आणि सामाजिक ऐक्याच्या भावनातून साकारताना पाहायला मिळालाय. खेळ ही खरं तर फक्त स्पर्धा नाहीये, सहकार्य, एकता आणि कष्टाला सुंदर व्यासपीठ देणारं हे
11 धावा. येस, 1-1. आणि आज या स्पर्धेला मात्र ज्यांनी विशेष उपस्थिती दर्शवली, विशालजी ससाने साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, शिवसेनेचे सर्व शिल्लेदार, या ओव्हरमध्ये 3 धावा आलेल्या, त्यामुळे धावसंख्या टोटल 12 झालेली आहे. पहिल्या ओव्हरला 9 होत्या, 9 आणि 3 12. पुन्हा एकदा आम्ही सन्मान्य विशालजी ससाने साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आज राजकीय वर्तुळामध्ये आपल्या विभागाचं नाव ठळक अक्षरात उमटवणारे हे व्यक्तिमत्व आणि सातत्यानं क्रीडा क्षेत्राला प्राधान्य देणारे हे व्यक्तिमत्व, ज्यांचा आपण उल्लेख मगाशी केला. हा वाईट बॉल. येस, मराठी अस्मितेची ढाल म्हणून ओळखणारे नगरसेवक, ज्यांनी स्पर्धेला खरं तर उद्घोषित चांगलं मार्गदर्शन सुद्धा केलं. मग अशी एक उल्लेख करायचा जरूर राहिला. विशालजी ससाने साहेब म्हटलं की मग प्रभाग क्रमांक 22 जुईनगर नेरूळ नवी मुंबईचे धडाडीचे आणि कार्यसम्राट असे नगरसेवक, SPL शिवप्रेरणा प्रीमियर लीग जी संकल्पना ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली जाते आणि आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या विभागामध्ये, आपल्या नेरूळ जुईनगर नगरीमध्ये खरं तर अनेक सण सोहळे महोत्सव, अनेक शैक्षणिक, सांस्कृतिक, संगीत, आरोग्य, क्रीडा कार्यक्रम सातत्यानं वेगवेगळ्या उपक्रमांमधून समाजासमवेत आणि युवकांसोबत कनेक्टेड राहणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा आपण मगाशी उल्लेख केला. असं म्हटलं जातं की शिवसैनिक म्हणून असे जगा की आपली लेकरं सुद्धा छाती ठोकून बोलतील की आमचा बाप पण कट्टर शिवसैनिक होता. आणि आज अनेक कट्टर शिवसैनिक आज या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सर, खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येऊ नये प्लीज. खेळाडू तुम्ही मैदानामध्ये, अरे आयोजन कमिटीचे काही नियम आहेत आणि नियम हे सर्वांसाठी समसमानच असणार आहेत, त्यामुळे आपण तुमच्या बाजूने किंवा तुमच्या विरोधात निर्णय जाते असं आपण अजिबात मिस जजमेंट करू नका. हा बॉल, नो बॉल, +1 धावा मिळतील 2. टोटल स्कोर 15. नक्कीच मगाशी आम्ही त्या गोष्टीचा उल्लेख केला की बाहेरून कोणताही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणार नाही, अन्यथा 2 चेंडूंची पेनल्टी तुमच्या टीमला मिळणार. ओ, कडक फटका, चौकार. अभय, सुपर, मॅग्निफिसंट, अद्भुत, अविश्वसनीय बॅटिंग परफॉर्मन्स, सुपर, कडक फटका. अजून एक, यावेळेला ऑफसाइडला संधी आहे, फलंदाज बाद, पार्थ. टोटल स्कोर 22, 22 रन स्कोर बोर्ड पे. अजून एक चौकार, धावसंख्या 26.
Sudesh as a bowling unit. (26) 22 आणि 4. कट करायचं होतं. व्हाईट बॉल. 27. आफ्टर ओव्हर धावसंख्या 27. 28. 28. खरं तर या स्पर्धेचं टायटल जर का आपण पाहिलं तर युवा चषक 2026 नेरुल नवी मुंबई. अर्थातच युवा सेनेचं नेतृत्व, युवा सेनेचं मार्गदर्शन, सन्माननीय युवा सेनेचे कार्यकर्तृत्वान प्रमुख टॅप केलाय. फिल्डर आहे, जज करतील. बॉल डॉट. फर्स्ट बॉल डॉट बॉल. ऑन साइडला क्लिक केलंय. 1 मिळाली. धावसंख्या 1 न पुढे जाईल. 29. 29 धावा. नेक्स्ट मॅच आपण विनर मध्ये खेळवणार आहोत. फ्रेश खेळवायचे. चला पहिले नेक्स्ट 2 संघ आपल्याकडे अपडेट द्या. पुढचे 2 संघ त्यांना अपडेट द्या. लवकर इन्व्हाइट करा. पुढे गेले, पुन्हा एकदा बसलेत, नेबेंड केलं. यावेळेला आपण जर का पाहिलं, पडले, धडपडले, पुन्हा एकदा स्वतःला सावरलं, उठले लगेच. आणि इथे मात्र धाव मिळणार ती फक्त एकच. 1 न टोटल स्कोर पुढे गेलाय. धावसंख्या 35 या आकड्यावर. 35. ॲग्रेशन. अभय फलंदाज बाद. सर्कल आउट. नो बॉल. फलंदाज बाद. बॉल ही काउंट होईल, धाव पण मिळेल आणि फलंदाज सुद्धा बाद होईल. बॅट्समन बाद. नो बॉलची 1 धाव. बॉल काउंट. छत्तीस धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रॉपर ड्रेस कोड परिधान करून अजून एक फलंदाज मैदानामध्ये आलाय. नाव आहे तनिष. नो बॉल. +4. 5 धावांचा बोनस. तनिषचा पहिला वार. आलेला हा चौकार. उम्र छोटी है मगर प्रतिभा का आसमान देखो. आज पहिल्याच बॉलवर त्यानं चौकार लगावलाय. वय जरी लहान असलं तरी सुद्धा माझ्या प्रतिभेचं आकाश पहा. माझ्या पंखांकडे पाहू नका, त्याच्या उंच भरारीकडे पहा, असं ठणकावून सांगत असताना अजून एक चांगला स्ट्रोक. टॅप केला. ऑफ साइडला फिल्डर आहेत. पटकन उचलला, बॉलला फेकला, तोवर मिळाली 1. धावसंख्या 42. 42. पुढे आले. टॅप केलाय. फिल्डर आहेत, स्वतः गोलंदाज बॉलला ग्रिप करतील. इकडून तिकडे आणि तिकडून इकडे. रन आउट. फलंदाज बाद. 42 आणि टार्गेट सेट झाले 43. 43. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपल्याला करायचा आहे. चला कलंबोले आणि तुर्वे टॉस कॅप्टन रिपोर्टिंग करून घ्या. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस आणि करायचा होता. कलंबोली टीम आपण संवाद साधून घ्या. सनत सर कॉल करा कलंबोली टीमला. तुर्वी टीम
तुर्भे गावामध्ये एक स्पर्धा सुरू आहे, त्यामुळे तुर्भे टीमला सुद्धा फोन करून घ्या, त्यांना बोलवा लगेच, नाहीतर खंड पडेल. चला दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होईल. अराउंड द विकेट ना पहिला बॉल फेकण्यासाठी गोलंदाज तयार आहे. पहिलाच बॉल जलद गतीने रिलीज केलाय. लाईन खराब आहे, पंच अपडेट करतील. हा वाईट बॉल आहे. धावसंख्या 1 न अकाउंट ओपन झाले. इस दरम्यान आमचे साथी समालोचक विजय म्हात्रे यांचं शुभागमन. वेलकम विजय. हा वाईट बॉल सातत्यानं फेकले गेलेले हा वाईट बॉल डोकेदुरी ठरणार आहे, त्यामुळे नियंत्रण ठेवावं लागेल. वेट वॉच कट केलाय, 1 मिळेल आणि 1च मिळणार आहे. धावसंख्या 1 पुढे जात असताना पाहायला मिळेल. 3 या आकड्यावर 1 चेंडूचा खेळ झालाय. फलंदाज आज मला वाटतं स्ट्रेट त्रेचाळीस टू विन. ओ पहिलाच बॉल क्लीन बॉल, दांडे गोल, सुपर, वाव, जबरदस्त, बेधक आणि बेधुंद गोलंदाजी. फलंदाज बाद. कलंबोली आणि तुर्भे, कलंबोली पूर्ण टीम आलेली आहे, त्यामुळे तुर्भे टीम आपण रिपोर्टिंग करून घ्या. सोडून दिलाय, वाईट बॉल आहे. सोडून दिलेला हा बॉल पुन्हा एकदा वाईड आहे. पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये भर होईल. एज आणि कदाचित मागे गेल्या बॉल 1च धाव मिळेल. पडद्याच्या वरनं गेला असता तर कदाचित फलंदाज अडचणीमध्ये सापडले असते. खेळ क्रिकेटचा खेळ गुणवान खेळाडूंचा अकॉस्टिक साऊंड सिस्टम या संपूर्ण स्पर्धेमध्ये 2 कॅमेरे सहित आपण युवा चषकाचा थरार आज एन्जॉय करतोय. टोटल स्कोर 6 आपल्याला पाहायला मिळेल. 7 धावा. हाही बॉल वाईड आहे. धावसंख्या 8. क्लिक केलाय. पुन्हा एकदा 1 न धावसंख्या 2 न धावसंख्या पुढे जाईल. 8 आणि 2 10. नो बॉल. येस नो बॉल. येस 2 अकाउंट केले आपण. 10 धावा.
टॅप केलाय, फिल्डर आहेत लॉंग ऑफ मध्ये, देर इज अ चान्स आणि पोहोचलेत, एकच मिळेल. 11 धावा. वन टू गो. सोडून दिला बॉल. वेल गुड, वेल कीप ॲज अ विकेट कीपर रोहित. अजून एक बॉल वाईड गेलाय. धावसंख्या भरपूर महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं. 13 धावा. टार्गेट 28 धावांचं आहे. किती? 42. करेक्शन थोडंसं, 43चं टार्गेट आहे, क्षमस्व. या 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 न पुढे जात असताना 15 या आकड्यावर 15 ऑन अ बोर्ड. पंधरा धावा. ऑन सेटला मिस टायमिंग स्ट्रोक, एकच मिळणार आहे. त्यामुळे धाव मात्र 1 न पुढे जाईल. पोहोचेल ती 16 या आकड्यावर. पार्थ आलेत बॉलिंग ट्रॅकवर. पार्थला मगाशी फलंदाजीमध्ये फार कॉन्ट्रीब्युशन देता आलं नाही. नाहक रनआउटची विकेट त्यानं कॉम्प्रोमाइज केली. हा फुल टॉस कदाचित नो बॉल असावा, परंतु पंच अपडेट करतील नो बॉल. त्याच्यावर आलेला हा बादचा इशारा, त्यामुळे बॉल काउंट होईल, फलंदाज बाद होतील आणि 1 धाव धावफलकावर ऍड होईल. म्हणजे काउंट झालेल्या बॉलवर धाव मिळेल 1. धावसंख्या झाली ती 17. पहिला बॉल रेस साठी डॉट आलाय. धावसंख्या 17. गुड बॉलिंग पार्थ. पुढे आले, स्टेप आउट झाले. बॉल भोवऱ्यासारखे फिरेल, मागे जाईल, 1 मिनिट डिक्लेअर. धावसंख्या 1 न पुढे जात असताना 18 या आकड्यावर. नो बॉल +1 म्हणजे 2 मिळतील. 19 धावा. सर्कल आउट, फलंदाज बाद, डॉट. नाईन्टीन 19 धावा. 43चं टार्गेट आहे, त्यामुळे अजूनही 24 हव्यात. एकच मिळाले 20. टोटल स्कोर आतापर्यंत रणसंख्या आपल्याला पाहायला मिळेल स्कोर बुकवर 21. 21 अजूनही
22 काढायचे आहेत. षटक संपले. 12 चेंडू आणि या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या. 12 बॉल्स टू गो अँड रिक्वायर 22 टू विन. 12 गेंदे 22 रनों की जरूरत. व्हाइट बॉल +1 धावा मिळतील 2. अभय बॉलिंग ट्रॅकवर. Gap shot selection. Captain knock. Captain is leading from the front. Mr. Vedanta on a fire. Total score 27. 27 रन स्कोर बोर्ड पे. अजून एक चांगला स्ट्रोक, परंतु यावेळेला फुल टॉस गेलाय. फलंदाज बाद विथ द अग्रेशन. टॅप केलाय. तनिष आहेत. फलंदाज बाद. रन आउट. एक मिळाली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. टोटल स्कोर 28. तरी ही 40चं टार्गेट आहे. 8 चेंडू आणि 15 धावा असं इक्वेशन आहे. हो, चांगला सुपर बॉलिंग अटॅक भरपूर चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षकानं यष्टिरक्षकानं चूक केली. 7 चेंडू 14 धावा. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. एक मिळाली. सहा चेंडू 13 धावा. यस, 6 गेंदे 13 रनों की जरूरत. कांबळे सर, तुम्ही या आमच्या समेत. तुम्हाला जरा ऐकायचं. आम्ही जेवणाचा ब्रेक घेऊ. आमचे साथी समालोचक विजय म्हात्रे बेलापूरवरून आलेत. 6-13, 6 गेंदे 13 रनों की जरूरत. यानंतर तुमच्याशी आमचा संवाद आम्हाला करायचा आहे. काय गडबड झाले का? नाही ना. टॅप केलाय. फिल्डर आहेत. जज करतील. फलंदाज बाद. येस, आउट. 4-8. 4-8. विकेट पडलेत 1 2 3 4 5 आणि 6 पडलेत. नाही, 10ची टीम आहे ना.
White ball. Around the wicket. White ball. ओ चुकीचं क्षेत्ररक्षण 4 धावा चौकार. आता 3-2. सुदेश जबरदस्त अफलातून अद्भुत विश्वसनीय. स्कोर इज लेवल. आता 1 चेंडू 1 धाव. ओ आणि इथे शेवटच्या बॉलवर विकेट. ओ हो 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 काय एक्झॅक्टली घडलंय. फलंदाज मात्र नक्कीच नाराज असतील. 3-2 असं इक्वेशन होतं. 2